नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. ॐ जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरी सर्वपापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम्. भास्कराला प्रणाम करून आणि मंत्रोच्चार करून दिवसाची सुरुवात केली आणि सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर मस्तपैकी अंगणामध्ये पाणी शिंपडून छानपैकी अंगणामध्ये रांगोळी काढली. कारण रांगोळी शिवाय अंगण हे सुनच आहे. जसं शृंगाराशिवाय बाई एकदम सुनी आहे ना, तसंच अंगण हे रांगोळीशिवाय सुन आहे. कारण रांगोळी हा अंगणाचा आपल्या अलंकार आहे. तर या ठिकाणी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीच्या जवळ श्री रामकृष्ण हरी असं मस्तपैकी रांगोळीनी नाव काढलं आणि त्यानंतर खाली इथे खालच्या पायरीवरती मस्तपैकी पावलं काढलीत. आणि हा नित्यनियम आहे, हा माझा पण नित्यनियम आहे आणि हा आईचा पण आहे. कारण लहानपासनं मला जेव्हा कळतं ना, तेव्हापासनं मी आईला ह्या सगळ्या गोष्टी करताना बघितलं आहे. त्यामुळे आईचे हे जे संस्कार आहे ते आपोआपच माझ्यामध्ये आलेले आहेत. मला रांगोळी काढायला आणि झाडं लावायला, तुम्ही तर बघू शकता माझा हा किती छान असा मस्तपैकी गार्डन आहे. हे सगळ्या गोष्टी मी आईकडून शिकले. नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि दिवाळीचं फराळ तर सगळ्यांचं जोमात चालू आहे ना. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळी. तर या ठिकाणी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी 1 कप दूध, 1 कप पिठी साखर म्हणजे 1.25 कप पिठी साखर आणि ही जी वाटी आहे ना, तर ते 1 कपाचंच मेजरमेंट आहे आणि 1 कप म्हणजे 1 वाटी तूप आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला ठेवूया जरा गॅसवरती आणि करूया जरा मस्त खुशीत अशा शंकरपाळ्यांची तयारी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा छानपैकी चाळून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. ऑप्शनल आहे ते, जर तुम्हाला हवं असल्यास घाला, नसल्यास नाही घातलं तरीही चालेल. पण गोड आणि थोडीशी एकदम अशी खारट, एकदम चवीपुरती खारट अशी चवणं छान लागते शंकरपाळ्यांमध्ये. तर या ठिकाणी हे सगळं घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं, कारण कुठेही मिश्रणामध्ये कमी जास्त व्हायला नको त्याकरता. आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता या भांड्यामध्ये जे आपण तूप, पिठी साखर आणि दूध एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी ढवळून जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण या ठिकाणी मस्त त्याच्यामध्ये मिश्रण टाकलं आहे. आणि हळूहळू जसं जसं आपल्याला या मिश्रणाची आवश्यकता लागेल तसं तसं आपण पुढे त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकणारच आहोत. तर या ठिकाणी मी आधी जे मिश्रण टाकलेलं आहे ते हळूहळू मस्तपैकी या ठिकाणी मळून घेत आहे. आणि लागलं तर आपण त्याच्यामध्ये आणखी टाकूच. पण 1 किलो जे मी मैदा घेतला ना, त्याच्यासाठी हे मिश्रण थोडंसं कमीच पडलं होतं. तर त्यामुळे मी आणखी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं होतं आणि मग त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी जी आहे या मैद्याच्या उंड्याची ती छान झाली होती. तर तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात जास्त ह्या गोष्टी करायला एवढा वेळ लागत नाही, पण सगळ्यात जर जास्त वेळ लागत असेल ना, तर ती म्हणजे शंकरपाळी तळण्यात. मंद गॅसच्या आचेवरती आपण जेव्हा शंकरपाळी तळतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये बाईला पेशन्सच लागतो. कारण गॅस मोठा केला तर वरून शंकरपाळी होतात आणि आतमधून कच्ची राहतात. तर त्यासाठी वेळ जातोच आणि शांततेमध्ये मस्त करावं लागतात ते. तर आणि गोळा तयार झाल्यानंतर ना, त्याला अर्धा तास छानपैकी भिजत घातलं. त्याच्यावरती मस्त एक ताट ठेवून दिलं, एक झाकण म्हणून. आणि अर्ध्या तासानंतर ना लाटायला घेतलं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्तपैकी लाटून झाल्यानंतर असे एका ताटामध्ये काढून घेतलेत. कारण
बनवायला थोडंसं सोपं जातं, पण तळायला थोडं कठीण जातं. त्यामुळे आधी मी इथे लाटून घेतलेले आहेत आणि सोबतच बाजूला गॅसवरती गरम होण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आणि मंद आचेवरती मस्तपैकी हळूहळू अशी सगळी शंकरपाळी तळून घेतली. आणि मला माहिती होतं की तळायला भरपूर असा वेळ लागेल, त्यामुळे मध्येच आईसोबत गप्पा गोष्टी आणि मध्येच माझी काही गाणी असं करत करत मी छानपैकी संध्याकाळपर्यंत ही सगळी शंकरपाळी मस्त तळून घेतलीत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा आपण असं काही काम करतो ना, तर तेव्हा आपण वेळ विसरून जातो. आणि याच्यामध्येच काय झालं ना, मी जेवण पण विसरून गेले होते जरा. तर या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर बघा कशी मस्त एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी एकदम टुमटुम तयार झाली आपली. आणि एक आधीच आईने प्रसादाचं सगळं व्यवस्थित वेगळं काढून ठेवलं होतं आणि नंतर मग आमचा त्याच्यावरती मारा झाला, म्हणजे माझाच बरं. आणि त्याची चव पण इतकी छान झाली होती ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथे ना, ही जी रूम तुम्हाला दिसते ना, ही माझी संगीताची रूम आहे. आणि या माझ्या रूमला ना मस्त 2 साईडला एवढ्या छान खिडक्या आहेत आणि त्याच्यामधनं सूर्यप्रकाश एवढा छान येतो ना की तिथे लाईटची पण आवश्यकता नाही आणि हवा एवढी खेळती आहे. आणि एवढं छान वातावरण असल्यामुळे ना मी या रूमला शेणाने सारवलं, म्हणजे खाली कोबा आहे पण त्याच्यावरती छानपैकी गाईच्या शेणाने मस्त ही रूम मी सारवलेली आहे. कारण जी मजा मातीमध्ये आहे ना, जी आपलेपणाची भावना मातीमध्ये आहे ना, ते टाईल्स किंवा कोबा मला याच्यामध्ये वाटत नाही. कारण आपण जर कुठल्याही प्रकारची साधना करतो, ती कलेची साधना असो किंवा ईश्वराप्रती, तर मला असं वाटतं की त्या गोष्टीशी कनेक्ट व्हायला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आपल्याला मदत करतात. त्यामुळे तिला मस्त मी शेणाने सारवलं. आणि संध्याकाळ होण्याच्या आधीच, म्हणजे दुपारीच मी एका बाटलीमध्ये ह्या ज्या पणत्या आहेत ना, ह्या मस्त पाण्यामध्ये मी भिजवून ठेवल्या होत्या. आणि काही तास भिजवून ठेवल्यानंतर त्यांना पाण्यातून काढलं आणि उन्हामध्ये थोडंसं इथे हे सुकत घातलं मी. आणि जशा ह्या पणत्या त्या पाण्यामध्ये टाकल्या ना, एवढा सुंदर त्याचा सुगंध त्या मातीचा आला ना. आणि मग जे उरलेलं पाणी होतं ते मी इथे माझ्या झाडांना टाकलं. आणि तुम्ही माझं गार्डन बघू शकता. या ठिकाणी ना मी आणि बाबांनी आम्ही छानपैकी मस्त तोरणं लावले. आणि मुख्यद्वाराला, त्याच्यानंतर जिथे हे छोटंसं गेट आहे ओसरीमधलं, याला पण मस्त तोरणांनी सजवलं. आणि माझे बाबा त्यांच्या लहानपणीच्या गप्पा गोष्टी मला सांगतच होते की आम्ही लहानपणी अशी सजावट करायचो. तेव्हा हे एवढे सगळ्या ह्या गोष्टी साधनं नव्हते, तेव्हा ते सगळं नैसर्गिक पद्धतीने करायचे. जसं आंब्याचं तोरण, त्याला छानपैकी मस्त झेंडू लावलेले, मस्त सजवलेलं. तर बाबा पण एकदम आठवणीच्या पडद्याच्या मागं गेले होते. तर मी परत बाबांना वर्तवण्यात आणलं, म्हटलं बाबा चला बास आता. तर बाबांच्या गप्पा गोष्टी मस्त ऐकत राहिले मी. आणि असं करता करता छानपैकी मस्त दिवे लागण्याची वेळ झाली. आणि तुम्ही बघू शकता दिवे लावल्यानंतर एवढं छान वाटत होतं ना सगळं. आणि लाईटिंग पण बाबांनी लावली. आणि किती दिवाळीला किती महत्त्व आणि किती सकारात्मकता सगळीकडे असते ना दिवाळीमध्ये, की जिथे अंधार असतो तिथे साधी एक पणती लावली की एवढा प्रकाश होतो ना. आणि इतकं सुंदर दिसते ना ती पणती जेव्हा आपण लावतो, तेव्हा तिचा आजूबाजूचा जो प्रकाश आहे तो किती बघण्यासारखा असतो ना. आणि जेव्हा आपल्या मनात पण असंच विचारांचं वादळ जेव्हा असतं ना, आणि एखादी चांगल्या विचाराची जर छोटीशी ठिणगी आपल्या मनामध्ये पडली ना, तर आपलं मनसुद्धा असंच प्रकाशित होतं. तर हेच मला या पणतीवरनं कळलं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी झाडं
आणि ही तोरणं तर मी लावलेच, पण आजूबाजूला एवढी झाडं आहेत ना की त्याच्यामुळं ही तोरणं दिसत पण नाही आणि आम्हाला जास्त आर्टिफिशियल लावायची आवश्यकता नाही, कारण आमच्याकडे भरपूर अशी झाडं आहेत आणि त्यांची जी फुलं आहेत ना ती पण सुंदर सुंदर आहेत. आणि गावामधली दिवाळी ना फार छान असते, मला तरी असं वाटतं. कारण कसं आहे ना, दूर शहराकडे गेलेली लोक गावामध्ये येतात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. तर अशा तऱ्हेने छान आपल्या सगळ्यांची पुन्हा आपण भेटतो, मस्तपैकी बोलतो, फराळ, गप्पा, गाणी सगळ्या गोष्टी चालतात. तर गावाकडची ना मजाच काहीतरी वेगळी असते. तर असा माझा आजचा दिवस गेला. तुम्हा सगळ्यांची पण तयारी जोमात चालू असेल ना. पुन्हा एकदा शुभ दीपावली.